चला तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत कॉर्न पकोडे. पावसाळ्यामध्ये एकदम टेस्टी आणि चहासोबत खाण्यासाठी एकदम भारी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता मी त्याच्यासाठी एक मकाचं कणीस घेतले आहे. त्याचे दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि आता ते मिक्सरमध्ये ग्राइंड करायचे आहे. मिक्सरमध्ये ग्राइंड करताना त्याला जास्त बारीकसुद्धा करायचं नाही आहे. त्याला थोडेसे जाडसरच ठेवायचे आहे, जेणेकरून ते कुरकुरीत आणि खाण्याचं आपल्याला त्यामध्ये फ्लेवर येऊ शकते. आता तुम्ही बघू शकता, मी आता ते कॉर्न बारीक करून घेतलेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये लागणारे पूर्णपणे साहित्य टाकून घेऊया. आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे एक कांदा कापलेला, त्याच्यामध्ये एक कांदा घालणार आहे मी. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घालणार आहे आणि त्याच्यानंतर सांबार आणि परत त्याच्यामध्ये मी धनिया पावडर आणि परत त्याच्यामध्ये मी घालणार आहेत लाल तिखट. जेणेकरून मी हिरवी मिरचीसुद्धा त्याच्यामध्ये घातलेली आहे, पण लाल तिखट थोडंसं घालायचं आहे. त्याच्यानंतर मी हळद आणि मीठ आणि त्याच्यामध्ये जिरंसुद्धा घातलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अख्खे धनेसुद्धा घालू शकता. आता मी पोहे भिजवून ठेवलेलं आहे. पोह्यापासून बनणारा हा एकदम टेस्टी आणि कुरकुरीत बनणारे हे पकोडे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता मी त्याच्यामध्ये 2 चमच घातलेलं आहे बेसन, आता 2 चमच घातलेलं आहे तांदळाचं पीठ. आता तांदळाचं पीठ आणि ते घातलेलं आहे, त्याच्यावरतून मी थोडासा मसालासुद्धा घातलेला आहे. आता आपण हे पूर्णपणे एकजीव करून म्हणजे मिक्स करून घेऊया. आता मिक्स झाल्यानंतर छान याचा उंडा मस्त मळून घ्यायचा आहे आणि छान मस्तपैकी पकोडे बनवायचे आहे. तुम्ही बघू शकता याचा उंडा तयार झालेला आहे. आता मी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये. आता ते मिडियम आचेवर गरम होऊ द्यायचं आणि असं अंडा आकृतीमध्ये मस्त त्या पकोड्याला शेप द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी तसं त्याला शेप दिलेला आहे. आता तेल गरम झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे. आता तुम्ही बघू शकता कमी आचेवर एकदम फुल आचेवर सुद्धा आपल्याला हे करायचं नाही, मिडियम आचेवरच करायचे आहे, जेणेकरून ते आतमध्ये सुद्धा फ्राय होतील आणि वरतून सुद्धा फ्राय होतील. असे कुरकुरीत बनणारे हे पकोडे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास नसतील लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता पकोडे आपले किती छान आणि किती मस्त कुरकुरीत झालेले आहेत. एकदम कुरकुरीत आणि एकदम बिलकुल तेलसुद्धा धरत नाही. हे पकोडे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि पावसाळ्यामध्ये वरतून पाणी असलं की मस्त खाण्याची मजा येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे पकोडे. तुम्ही बघू शकता आपले पकोडे तयार झालेले आहेत आणि एकदम लाजवाब झालेले आहे. आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.